corner there, this is 7 generations of women salamanders who are teaching and learning locally relevant knowledge. So here, if you look here, there's an expectant mother who's learning about medicinal herbs that grow in their area from her great-grandmother. On the left side there, we see an adolescent age salamander who's learning about planting bioremediating plants, plants that slowly but surely clean up water and soil, removing heavy metals and other toxins. There's a new mother who's bathing her baby, showing a really life-giving, positive, respectful use of water. And here is a middle-aged, menopausal-aged salamander that's weaving a tapestry that connects all of them and flows on into the future, to remind us all that it's very important for us to have respect for those who came before us and also care for those who will come after, and to really think about the long-term consequences of what we're doing, not just for our immediate profit, not just for our children, but for many, many generations down the line. इथे हे जे 7 पिढ्यांचं चक्र आहे, सॅलमेंडर म्हणजे एका प्रकारचं पाली असतात त्यांचं, तर ते त्याच्यामध्ये पहिली जी पाल आहे ती एक एक्सपेक्टंट म्हणजे जिला बाळ होणारी अशी एक पाल आहे जी तिच्या आजीकडून हर्बल मेडिसिन म्हणजे वनस्पतीची औषधीच्या संदर्भात शिकून घेते. पुढे एक ॲडोलेसंट म्हणजे वयात आलेली जी पाल आहे ती अशा प्रकारे म्हणजे पाणी शुद्ध करणाऱ्या वनस्पती लावती आहे आणि त्याच्याबद्दल शिकून घेते. एक मोठी जिला बाळ झालंय अशी नवीन आई आहे ती आपल्या बाळाला त्या पाण्यामध्ये आंघोळ घालतीये, की ती म्हणते की एवढं सुद्धा आपण पाणी आपलं आपण करू की आपल्या स्वतःच्या बाळाला त्या पाण्यामध्ये आंघोळ घालता येईल. पुढे एक थोडीशी काय प्रौढत्वाकडे मध्यमवयीन पाल आहे जी हे जाळं तयार करते आणि ह्या सगळ्या 7 पिढ्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करते, विणकाम करते. म्हणजे ह्याच्यातून त्यांना सांगायचं असं आहे की फक्त आपण आपल्याच पिढीचा विचार करून चालत नाही, आपण आदर द्यायला पाहिजे आपल्या आधी आलेल्या अनेक पिढ्यांचा आणि आपल्या पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांचा. आपण जो काही विचार करतो, जो काही प्रकल्प बांधतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पिढ्यांचा आपण विचार केलाय की नाही हे लक्षात घ्यायला हवं आणि त्या सगळ्यांचा विचार केला नाही तर आपण हे सगळं चक्र कुठल्या तरी एका पॉइंटला उद्ध्वस्त करू.